नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे व बालभारती यांच्या संयुक्त विद्यमाने व्हर्च्युअल क्लासचा हा उपक्रम चालू आहे. मागील प्रकरणात आपण पाहिलेला आहे प्रकरण 5वे गणित भाग 1 यामधील 2 चलातील रेषीय समीकरणे हे प्रकरण आपण पाहत असताना एका चलातील रेषीय समीकरणे म्हणजे काय, त्यानंतर चलाची किंमत कशी काढावी म्हणजेच समीकरणे कशी सोडवावी हे आपण पाहिलेले आहे. त्यानंतर 2 चलातील रेषीय समीकरणे व एक सामायिक समीकरणे म्हणजे काय हे देखील आपण पाहिलेले आहे. आता यानंतर आपण पुढील अभ्यास 5.1 पाहणार आहोत व तो आपण पीपीटी वरून पाहणार आहोत. तर पाहूया पीपीटी वरून आपण अभ्यास 5.1. तर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या वतीने व बालभारती यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय आभासी वर्ग या उपक्रमात आपण विषय गणित याबद्दलचा हा भाग पाहत होतो. त्यातला प्रकरण 5वे 2 चलातील रेषीय समीकरणे आपण पाहणार आहोत. मी शिवकुमार शिरूर, नेताजी सुभाषचंद्र बोस हायस्कूल, नीलमनगर, सोलापूर या ठिकाणी शिक्षक म्हणून कार्यरत आहे. तर आता आपण पाहूया पुढील भाग. या अगोदर आपण 2 चलातील रेषीय समीकरणे म्हणजे काय पाहिलेले आहेत, किमती कशा सोडवाव्या हे पाहिलेले आहे. त्यानंतर 2 चलातील रेषीय समीकरणांसाठी x व y च्या चल वापरून समीकरणे तयार केलेली आहेत. आता 2 चलातील 2 रेषीय समीकरणांचा जर एकाच वेळेस विचार केला तर त्यांना एक सामायिक समीकरणे म्हणतो, हेही देखील आपण पाहिलेले आहे. आता या ठिकाणी आपल्याला एक कृती दिलेली आहे ती आपण पाहूया. उदाहरणार्थ या ठिकाणी ह्या खालील दिलेल्या चष्म्यांच्या काचावर अशा संख्या लिहा की ज्यांची बेरीज 42 आहे व ज्यांची वजाबाकी 16 आहे. तर या संख्या शोधत असताना आपण विचार केल्यास आपल्याला लक्षात येईल की 29 व 13 यांची बेरीज 42 येते व त्यांची वजाबाकी 29 वजा 13 वजाबाकी केल्यास ती 16 येते. म्हणजेच आपण विचार करून अशा पद्धतीने संख्या शोधू शकतो. म्हणजेच x व y च्या किमती आपण काढतोय थोडक्यात. आता अशाच पद्धतीने आपण या ठिकाणी विचार केल्यास हे दुसरं तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे. ज्यांची बेरीज 37 आहे व ज्यांची वजाबाकी 11 आहे अशा संख्या आपणास शोधायच्या आहेत. शोधा पाहू. आपल्याला जर शोधता आल्या तर आपण विचार करा. आपण 37 बेरीज येईल अशा 37 आणि 24 वजा 13 वजाबाकी येते 11. म्हणजेच ही अट मान्य होणाऱ्या या संख्या आहेत. दिलेल्या अटी मान्य होणाऱ्या संख्या आपण काढलेल्या आहेत. तसेच तिसरं या ठिकाणी तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे. ज्यांची बेरीज 54 आहे आणि ज्यांची वजाबाकी 20 आहे अशा संख्या शोधायच्या आहेत. मित्रांनो, तुम्हाला हे उदाहरण दिलेले आहेत पुस्तकामध्ये. अशाच प्रकारची उदाहरणे तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा विचारता येऊ शकतील. म्हणून यांचा सुद्धा सराव करणं आवश्यक आहे. आता बेरीज 54 व वजाबाकी 20 अशा असणाऱ्या संख्या आपल्याला शोधायच्या आहेत व त्या 37 व 17 आहे. तर आपण ती खात्री करून घेऊ शकता. 37 व 17 यांची बेरीज येते 54 आणि 37 व 17 या दोघांची वजाबाकी येते
20 तर अशा संख्या आपण शोधू शकतो आणि आपल्याला ज्या संख्या शोधायच्या आहेत दिलेल्या अटीनुसार त्या आपण हुडकून काढू शकतो. याचाच अर्थ हे सर्व आपण जे पाहतोय ते दोन चलातील रेषीय समीकरणे सोडवण्याच्या किमती आहेत. आता अशाच पद्धतीने एक या ठिकाणी तुम्हाला गणित दिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही स्वतःहून हे तयार करू शकता. ज्यांची बेरीज टिंबटिंब आहे, ज्यांची बेरीज टिंबटिंब आहे, अशा तुम्ही कोणतेही उदाहरणे घेऊ शकता. उदाहरणार्थ समजा मी असं म्हटलो की ज्यांची बेरीज 16 आहे व ज्यांची वजाबाकी 2 आहे. अशा पद्धतीचं उदाहरण मी स्वतः मनाने सोडवलेलं आहे. तर तुम्ही याचं उत्तर काढू शकता. ते म्हणजे 9 व 7. ज्यांची बेरीज 16 आहे व ज्यांची वजाबाकी 2 आहे. अशा पद्धतीने तुम्ही देखील स्वतःहून मुक्तपणे तुमच्या मनापासून हे गणित तयार करू शकता. म्हणजे तुम्हाला सुद्धा विचार करण्याला प्रोत्साहन मिळेल. अशा पद्धतीने हे गणिते आपण सोडवू शकतो. आता पुढील भाग पाहण्यासाठी आपण पुढील स्लाइडला जाऊया. आता या ठिकाणी काही समीकरणे आपल्याला सोडवायची आहेत. म्हणजेच दोन चलातील रेषीय समीकरणे दिल्यानंतर त्यांच्या आपल्याला उकली काढायच्या आहेत. आता या उकली काढत असताना काही वेळेस आपल्याला ही उदाहरणं सोडवण्यास सोपे जाईल, परंतु अशा पद्धतीचे 2x अधिक 3y बरोबर -4 आणि x वजा 5y बरोबर 11 अशा पद्धतीचे जर समीकरण दिले तर आपल्याला या रीतीने उकल मिळवणं थोडंसं सोपं नाही. अशा पद्धतीने आपल्याला लक्षात येईल. मग त्यावेळेस काय करायला पाहिजे, तर त्यासाठी काही पद्धती वापरावी लागते. तर त्यापैकी 2 पद्धती आहेत. त्यापैकी चलाचा लोप करून एका चलातील रेषीय समीकरणे मिळवता येते आणि त्यावरून त्या चलाची किंमत काढता येते. आणि अशा पद्धतीने जे उदाहरण आपण सोडवणार आहेत ते पुढील प्रमाणे. आता पहा, या ठिकाणी तुम्हाला एक उदाहरण दिलेले आहे. x अधिक y बरोबर 14 आणि x वजा y बरोबर 2. ही जी उदाहरणं दिलेली आहेत यापैकी या दोन्ही समीकरणांची आपण बेरीज करून एका चलातील समीकरण मिळवू. म्हणजेच काय, या ठिकाणी दोन चलापैकी एका चलाचा आपण लोप करणार आहोत. लोप करणे म्हणजे घालवणे. तर या ठिकाणी पहिलं समीकरण आहे x अधिक y बरोबर 14. याला 1 नंबर समीकरण दिलो आपण. दुसरं समीकरण आहे x वजा y बरोबर 2. याला दुसरं समीकरण असं आपण नाव देऊया. या ठिकाणी पाहिल्यास आपल्याला लक्षात येईल y आणि वजा y हे लोप पावतील. म्हणजेच या ठिकाणी y या चलाचा लोप झालेला आहे. म्हणून या पद्धतीला चलाचा लोप करण्याची पद्धत असे नाव दिलेले आहे. x व x ची बेरीज केल्यानंतर आपल्याला 2x मिळेल. 2x बरोबर 16 म्हणून x बरोबर 8 ही किंमत मिळेल. मग चलाचा लोप करण्याची ही पद्धती आहे. दिलेली आलेली ही किंमत आपण समीकरण 1 मध्ये कोणत्याही समीकरणामध्ये आपण ठेवू शकतो. 1 मध्ये ठेवल्यास x बरोबर 8 ही किंमत 8 अधिक y बरोबर 14 आणि या ठिकाणी y बरोबर 14 वजा 8. 8 उजव्या बाजूला आणण्यात आलेला आहे. म्हणून y ची किंमत मिळते आपल्याला 8. म्हणजेच x ची किंमत 8 व y ची किंमत 6. अशा पद्धतीने येथे 8, 6 ही पहिल्या समीकरणाची उकल आहे. आणि हीच उकल आपण पडताळा सुद्धा घेऊ शकतो दुसऱ्या समीकरणात ठेवून. आणि मग 8 आणि 6 याला या दोन समीकरणांची उकल आहे असे आपण म्हणू शकतो. आता अशाच पद्धतीचे काही आपल्याला
शाब्दिक उदाहरणे विचारतात त्या पद्धतीचा एक आपण सराव करूया व ही शाब्दिक उदाहरणे सोडवताना आपल्याला पहिल्यांदा दिलेलं शाब्दिक उदाहरण व्यवस्थित वाचणं आवश्यक आहे व आकलन करून घेऊन दिलेल्या अटीनुसार आपल्याला दोन चलातील रेषीय समीकरणे तयार करणं आवश्यक आहे। आता या ठिकाणी पहा, उदाहरण दिलेलं आहे, आई व मुलगा यांच्या वयांची बेरीज 45 आहे। ही पहिली अट आहे। शाब्दिक उदाहरणामध्ये उदाहरण प्रथम व्यवस्थित वाचून समजून घेणे महत्त्वाचे आहे आणि दोन अटी दिलेल्या असतात त्यानुसार दोन समीकरणे तयार करणे आवश्यक आहे। पहिली अट दिलेली आहे, आई व मुलगा यांच्या वयांची बेरीज 45 आहे, ही पहिली अट। दुसरी अट या ठिकाणी दिलेली आहे, आईच्या वयाच्या दुपटीतून मुलाचे वय वजा केले तर वजाबाकी 54 येते, ही झाली दुसरी अट। आणि यानुसार आपल्याला त्या दोघांची वये काढायची आहेत। वये काढा याचा अर्थ आजची वये काढायची आहेत। त्यानुसार आपण पहिल्यांदा आईचे आजचे वय X वर्षे मानू व मुलाचे आजचे वय Y वर्षे मानू। म्हणून पहिली अट जी दिलेली आहे, आई व मुलगा यांच्या वयांची बेरीज 45 आहे। म्हणजेच काय, आईचे वय X, मुलाचे आजचे वय Y, दोघांची बेरीज 45 वर्षे। म्हणून आपल्याला मिळालं हे पहिलं समीकरण। दुसरी अट काय आहे, आईच्या वयाच्या दुपटीतून म्हणजेच आईचे वय X, त्याची दुप्पट म्हणजे 2X, त्यातून मुलाचे वय Y हे वजा केलेले आहे। म्हणून समीकरण मिळेल 2X वजा Y बरोबर किती आहे, वय हे वजाबाकी केल्यावर 54 आहे, म्हणून 2X वजा Y बरोबर 54। मग आपण या ठिकाणी पहिल्या अटीनुसार आपण समीकरणाची बेरीज करूया। समीकरण 1 व 2 यांची बेरीज, समीकरण 1 व 2 यांची बेरीज केल्यास Y व वजा Y यांचा लोप होईल। X व 2X यांची बेरीज 3X येते आणि 54 आणि 45 यांची बेरीज येते 99, म्हणून 3X बरोबर 99। X बरोबर 33 कशी येईल मित्रांनो, X बरोबर 99 छेद या 3 ला आपण या ठिकाणी छेदस्थानी आणतो, म्हणून X ची किंमत भागल्यानंतर या ठिकाणी 33 अशी येते। म्हणून आपल्याला या ठिकाणी X ची किंमत मिळालेली आहे। आलेली ही किंमत पहिल्या समीकरणात जर ठेवल्यास, हे पहा पहिलं समीकरण काय आहे, पहिलं समीकरण X अधिक Y बरोबर 45, या ठिकाणी आपण X ची किंमत ठेवलेली आहे 33 अधिक Y बरोबर 45, म्हणून 33 ला उजव्या बाजूला आणल्यास Y बरोबर 45 वजा 33, म्हणून Y ची किंमत या ठिकाणी वजाबाकी केल्यास 12 येते। म्हणजेच X ची किंमत आपण 33 काढली, Y ची किंमत ही 12 काढली, म्हणजेच या ठिकाणी आईचे आजचे वय जे आपण X मानलेलं आहे ते आलेले आहे 33 वर्षे व मुलाचे आजचे वय 12 वर्षे मानलेले आहे ते आलेलं आहे 12 वर्षे। अशा पद्धतीने शेवटची ओळ आपल्याला लिहिणं आवश्यक आहे। तसेच आपण आता पुढील भाग घेऊया। ह्या दोन चलातील रेषीय समीकरणांचं जे आपण पाहिलेलं आहे, तर याचं आपण नेहमी आपण पाहिलेलं आहे X अधिक Y, आपण X अधिक Y बरोबर 12 वगैरे असे समीकरण पाहिलेले आहेत। मग आपल्याला याला एक सामान्य रूप द्यावे लागते। त्यासाठी दोन चलातील रेषीय समीकरणांचं सामान्य रूप आहे AX अधिक BY अधिक C बरोबर 0। याला आपण म्हणतो दोन चलातील रेषीय समीकरणांचे सामान्य रूप। या ठिकाणी A, B, C या वास्तव संख्या असतील आणि अट अशी आहे की
ए व बी या एकाच वेळी शून्य नसतील. कारण ए व बी आपण शून्य घेतल्यास काय होईल? एक्स अधिक बी वाय अधिक सी बरोबर शून्य. हे जे सामान्य रूप आहे त्यामध्ये ए ची किंमत सुद्धा जर शून्य आली तर त्या ठिकाणी समीकरणच अस्तित्वात राहणार नाही. म्हणून या ठिकाणी ही अट देण्यात आलेली आहे. या समीकरणात दोन्ही चलांचा जो घातांक आहे तो 1 आहे, म्हणून याला रेषीय समीकरण म्हटलेलं आहे. अशा पद्धतीने आपण पुढील एक सामायिक समीकरणे सोडवू शकतो. या ठिकाणी पुस्तकात सोडवून दिलेलं आहे. ते म्हणजे पहिलं समीकरण 3x अधिक y बरोबर 5, दुसरं समीकरण 2x अधिक 3y बरोबर 1. आता या ठिकाणी आपल्याला दोन्हीपैकी एका चलाचा लोप करायचा आहे. त्यासाठी या ठिकाणी दोन चलांचा सहगुणक पाहणं आवश्यक आहे. या ठिकाणी पहिल्या समीकरणात x चा सहगुणक 3 आहे, दुसऱ्या समीकरणात x चा सहगुणक 2 आहे. त्यासाठी आपल्याला समीकरणाचे चलाचे सहगुणक समान करणं आवश्यक आहे. त्यासाठी आपण समीकरण 1 च्या दोन्ही बाजूंना 3 ने गुणूया. कारण आपल्याला हे पहा, y चा सहगुणक या ठिकाणी 1 आहे, या ठिकाणी 3 आहे. मग y चा सहगुणक 1 करून घेण्यासाठी समीकरण 1 ला आपण 3 ने गुणणे आवश्यक आहे. म्हणून 3x गुणिले 3, 3 गुणिले y व उजव्या बाजूला 5 गुणिले 3. सर्व पदांना 3 ने गुणणे आवश्यक आहे. चुकून विद्यार्थी मित्रांनो आपलं उजव्या बाजूला गुणणे राहून जाते. त्यासाठी ती क्रिया करणं आवश्यक आहे. सर्व पदांना 3 ने गुणणे आवश्यक आहे. 3x ला 3 ने गुणल्यानंतर येतो 9x, 3y ला 3 ने y ला गुणल्यावर येतो 3y आणि 5 ला 3 ने गुणल्यावर येतो 15. म्हणून आपल्याला समीकरण मिळते 9x अधिक 3y बरोबर 15. हे झालं तिसरं समीकरण. आता या समीकरणाची 3 मधून समीकरण 2 वजा करूया. आता या ठिकाणी आपल्याला 3y आणि 3y याचा अर्थ सहगुणक समान करून घेतलेला आहे. म्हणजेच आपण y या चलाचा लोप करू शकतो. म्हणून 3y आणि 3y याचा अर्थ y चलाचा लोप झाला. 9x वजा 2x आले 7x बरोबर 15 वजा 1. या ठिकाणी वजाबाकी करत असताना सर्व पदांचे चिन्ह बदलणे आवश्यक आहे. म्हणून या ठिकाणी 2x चं चिन्ह होतो वजा, त्यानंतर 3y चं चिन्ह होतो वजा, 1 चं चिन्ह. या ठिकाणी 15 वजा 1 उत्तर येते 14. म्हणून 7x बरोबर 14, x बरोबर 2. हे आपल्याला सोपं आहे समजायला. तर x बरोबर 2 ही किंमत कोणत्याही समीकरणात आपण ठेवू शकतो. आपल्याकडे एकूण 3 समीकरणे आहेत. त्यापैकी कोणत्याही समीकरणात x ची किंमत ठेवून आपण y ची किंमत काढू शकतो. या ठिकाणी x च्या ठिकाणी आपण 2 ठेवूया. 2 गुणिले 2 अधिक 3y बरोबर 1. म्हणून 4 अधिक 3y बरोबर 1. आपण या ठिकाणी 4 ला उजव्या बाजूस पाठवल्यास 3y बरोबर 1 वजा 4. म्हणून या ठिकाणी त्याचं 1 वजा 4 ही क्रिया केल्यास वजा 3 मिळते. त्यानंतर या 3 ला उजव्या बाजूस आणल्यास 3 छेद वजा 3 म्हणून आपल्याला y ची किंमत मिळते वजा 1. मित्रांनो, अशा पद्धतीने आपण x ची किंमत 2 व y ची किंमत वजा 1 ही उकल आपण काढून दुसऱ्या समीकरणासाठी देखील पडताळा पाहू शकतो. अशाच पद्धतीने येथे आपणास सोडवण्यासाठी दुसरे एक समीकरण दिलेलं आहे. त्या ठिकाणी देखील आपण
पहिलं समीकरण आहे 3x वजा y बरोबर 3x वजा y वजा 15 बरोबर 0 व दुसरे समीकरण आहे y अधिक x अधिक 2 बरोबर 0. अगोदरच्या समीकरणांमध्ये आणि आत्ताच्या समीकरणामध्ये काय फरक दिसतोय? तर आधीच्या समीकरणांमध्ये उजव्या बाजूस संख्या दिलेल्या होत्या, परंतु या समीकरणांमध्ये उजव्या बाजूस 0 आलेले आहेत. तर सर्व स्थिरांक जे आहेत आपण उजवीकडे घेऊया. म्हणून वजा 15 उजवीकडे आल्यास आपल्याला अधिक 15 मिळेल, अधिक 2 उजवीकडे आल्यास वजा 2 मिळेल. हे समीकरण होईल 3x वजा y बरोबर 15 आणि x अधिक y बरोबर वजा 2. आता या ठिकाणी y या चलाचा लोप करायचा असेल तर आपल्याला दोन्हीचे सहगुणक पाहणं आवश्यक आहे. काय सहगुणक आहेत पहा. येथे y चा सहगुणक आहे वजा 4. या समीकरणात y चा सहगुणक 1 आहे. त्या ठिकाणी आपण काय करू शकतो? चलाचा लोप करण्यासाठी 1y ला आपण 4y करू शकतो. त्यासाठी y या चलाचा लोप करण्यासाठी समीकरण 2 ला या ठिकाणी 4 ने गुणूया. म्हणून आपल्याला समीकरण मिळेल 4x अधिक 4y बरोबर वजा 2 ला सुद्धा 4 ने गुणल्यास वजा 8 येईल. मग आपण ते समीकरण 1 मध्ये मिळवूया. समीकरण 1 आहे 3x वजा 4y बरोबर 15. दोन्ही समीकरणांची बेरीज केल्यास आपल्याला वजा 4y अधिक 4y यांचा लोप करता येईल. या ठिकाणी बेरीज होते 3x अधिक 4x ची बेरीज 7x, 15 वजा 8 ची वजाबाकी होते 7. म्हणून 7x बरोबर 7 व x बरोबर 7/7 म्हणजेच आपल्याला 1 हे किंमत मिळते. मग ही किंमत आपण समीकरण 2 मध्ये ठेवल्यास आपल्याला y बरोबर वजा 3 ही उकल मिळेल. म्हणून आपण शेवटची पायरी लिहिणं आवश्यक आहे. 1 वजा 3 ही या समीकरणात 2 सामायिक समीकरणांची उकल आहे. अशा पद्धतीने आता आपण 2 चलातील रेषीय समीकरणांचे सामान्य रूप पाहिले व आपल्याला दिलेले उदाहरण आपण सोडून पाहिलेली आहेत. आता दुसरी जी पद्धत आहे ती म्हणजे पहिली पद्धत आपण पाहिली चलाचा लोप करून. चलाचा लोप करणे म्हणजेच घालवणे. आता आणखीन जी पद्धत आहे ती सुद्धा चलाचा लोप करण्याचीच आहे, परंतु त्या ठिकाणी एका चलाची किंमत दुसऱ्या चलाच्या रूपात ठेवणे. अशा पद्धतीने आपण चलाचा लोप करणार आहोत. म्हणून त्या ठिकाणी या पद्धतीला म्हटलेलं आहे एका चलाची किंमत दुसऱ्या चलाच्या रूपात ठेवणे म्हणजेच सबस्टिट्यूशन मेथड. दुसऱ्या चलाच्या रूपात आपण ठेवतो म्हणून सबस्टिट्यूशन मेथड असं म्हटलेलं आहे. आणि पहिली जी पद्धत आपण पाहिलेली आहे त्याला चलाचा लोप करणे म्हणजे एलिमिनेशन मेथड असे म्हटलेले आहे. अशा दोन्ही पद्धती आपण वापरून 2 चलातील एक सामायिक समीकरणे सोडवू शकतो. आता या ठिकाणी पाहूया आपण की या पद्धतीने एका चलाची किंमत दुसऱ्या चलाच्या रूपात ठेवून कसे सोडवावे. त्या ठिकाणी उदाहरण 1 दिलेलं आहे. सोडवा. 8x अधिक 3y बरोबर 11, 3x वजा y बरोबर 2. या ठिकाणी दोन्ही समीकरणांना आपण क्रमांक देऊया. 8x अधिक 3y बरोबर 11 ला क्रमांक 1 समीकरण, 3x वजा y बरोबर 2 या समीकरणाला क्रमांक 2 असे क्रमांक दिल्यानंतर आता समीकरण 2 मध्ये
y ची किंमत x या चलात आपण मांडूया. समीकरण 2 मध्ये y ची किंमत x या चलात मांडणं आपल्याला सोपं जाईल. त्यासाठी आपण हे समीकरण 2 घेतलेलं आहे. 3x वजा y बरोबर 2. आता पहा, y वजा y बरोबर 2y 2 वजा 3x पक्षांतराचे नियम वापरून आपण सोडवलो. त्यानंतर आपण चिन्ह बदलून घेऊया. y बरोबर 3x वजा 2 अशा पद्धतीने आपल्याला y ची किंमत x या चलामध्ये मिळते. म्हणजेच y या चलाची किंमत मिळाली. मग या y या चलाची किंमत x या चलाच्या रूपामध्ये आपण ठेवलेला आहे. त्यासाठी दुसऱ्या समीकरणात ठेवूया. y ची किंमत 3x वजा 2 ही समीकरण 1 मध्ये ठेवूया. समीकरण 1 काय आहे? 8x अधिक 3y बरोबर 11. यामध्ये आपण हे 8x व या y च्या ठिकाणी y ची किंमत आहे 3x वजा 2 येथे ठेवू. पहा मित्रांनो, 8x हे 3 आहे तसे व y या ठिकाणी y ची किंमत x या चलाच्या रूपामध्ये ठेवलेला आहे 3x वजा 2 बरोबर 11 उजव्या बाजूला आहे तसेच ठेवायचे आहे. त्यामुळे पुढची पायरी आपल्याला मिळेल 8x 3 नी कंसातील पदांना गुणायचे आहे. 3 ने 3 ला गुणल्यावर 9x, 3 नी 2 ला गुणल्यास वजा 6 बरोबर 11. आता 8x व 9x यांची बेरीज येते 17x. वजा 6 आपण उजवीकडे पाठवल्यास अधिक 6 होईल व त्याची किंमत येईल 17. म्हणून 17x बरोबर 17. त्यामुळे आपल्याला x ची किंमत मिळते 1. या ठिकाणी आपण एका चलाची किंमत दुसऱ्या चलाच्या रूपात ठेवलेली आहे. म्हणून त्याला आपण म्हणतो सबस्टिट्यूशन मेथड. आता ही जी आलेली किंमत आहे ती आपण y बरोबर 3x वजा 2 या समीकरणात ठेवल्यास y बरोबर 3 गुणिले 1 वजा 2 कारण x ची किंमत आपण 1 ठेवलेली आहे. म्हणून आपल्याला 3 × 3 वजा 2 म्हणजेच y ची किंमत सुद्धा 1 मिळते. अशा पद्धतीने आपण x ची किंमत 1 व y ची किंमत 1 ही उकल काढलेली आहे. आणि शेवटची पायरी लिहिताना कंसामध्ये 1 स्वल्पविराम 1 अशा पद्धतीने लिहिणं आवश्यक आहे. यालाच या समीकरणाची उकल असे म्हणतात. मित्रांनो, आता पुढील भाग आपण पाहूया. सराव संच 5.1 हा भाग आपण घेऊया. सराव संच 5.1 मध्ये पहिला प्रश्न हा मुक्त प्रश्न आहे. आपण पाहिल्यास लक्षात येईल आतापर्यंत आपण ज्या गोष्टी शिकलेल्या आहेत त्यांचा वापर करून हे उदाहरण सोडवायची आहेत. या ठिकाणी 5.1 मधील पहिलं जे गणित आहे किंवा पहिला प्रश्न जो विचारलेला आहे तो म्हणजे मुक्त प्रश्न आहे. x आणि y या चलांचा उपयोग करून दोन चलातील तुम्हाला 5 रेषीय समीकरणे लिहा असे म्हटलेले आहे. तर आता 5 रेषीय समीकरणे तुम्ही कसे लिहाल? मनाने लिहू शकता तुम्ही. आता पहा, 5 रेषीय समीकरणे तुम्ही लिहू शकता x व y या चलांचा वापर करून. आता मी या ठिकाणी लिहितोय. पहा, x अधिक y बरोबर 7 असे तुम्ही कोणतेही उदाहरणे लिहू शकता. दुसरा समजा x अधिक y बरोबर 5. त्या ठिकाणी ऋण सुद्धा तुम्ही वापरू शकता. 2x वजा 2y बरोबर 10. संख्या सुद्धा कोणत्याही वापरू शकता. अशा पद्धतीने आपण
तुम्ही सुद्धा मी 3 समीकरणे लिहिलेली आहेत. तुम्ही उरलेली 2 समीकरणे आपल्या वहीमध्ये सराव संच 5.1 सोडवताना लिहून काढा. आता पहा, दुसरा जो प्रश्न आहे, x अधिक y बरोबर 7 या समीकरणाच्या 5 उकली लिहा. x अधिक y बरोबर 7 या समीकरणाच्या 5 उकली लिहा. आता सांगितल्याप्रमाणे मी तुम्हाला 2 किंवा 3 उकली सांगतो, बाकीच्या उकली तुम्ही काढा. x अधिक y बरोबर 7 याच्या आपणास उकली काढायच्या आहेत. आता मी एक उकल काढतो म्हणजेच काय, अशा संख्या शोधायच्या. मगाशी आपण त्या चष्म्यामध्ये जे चष्म्याच्या काचेवर नंबर लिहिलेले आहेत त्याप्रमाणे 7 बेरीज असे येईल अशा 2 संख्या शोधायच्या. आता मी सांगतो तुम्हाला. पहा, 1 व 6. पहा बरं, या दोघांची बेरीज 7 येते की नाही? येते. म्हणजेच पहिली उकल आहे 1 व 6. त्याचप्रमाणे दुसरी उकल आहे 5 व 2. तिसरी उकल आहे 4 व 3. अशा पद्धतीने आपण उकल लिहू शकतो. मी 3 उकली काढून दाखवलेल्या आहेत. आणखीन 2 उकली तुम्हाला काढायच्या आहेत. ते तुम्ही स्वतःहून सोडवण्याचा प्रयत्न करा. अशा पद्धतीने आपण या सराव संच 5.1 मधील 2 उदाहरणे सोडवलेले आहेत. आता या ठिकाणी प्रश्न तिसरा आहे, खालील एक सामायिक समीकरणे सोडवा. त्यातील पहिला प्रश्न आहे x अधिक y बरोबर 4 व 2x वजा 5y बरोबर 1. आत्ताच सांगितल्यानुसार तुम्हाला मी 2 पद्धती सांगितलेल्या आहेत. तर त्यापैकी कोणतीही पद्धत वापरून आपण ही उदाहरणे सोडवू शकतो. पहा, सराव संच 5.1 मध्ये त्यातील खालील एक सामायिक समीकरणे सोडवा. त्यातला पहिला आहे x अधिक y बरोबर 4 व दुसरं समीकरण आहे 2x वजा 5y बरोबर 1. यांना आपण पहिल्यांदा क्रमांक देऊया. x अधिक y बरोबर 4 क्रमांक 1 चं समीकरण, 2x वजा 5y बरोबर 1 हे दुसरं समीकरण. आता आपण पाहिल्यास पहा, दोघांचं आपण समीकरणामधील x चा सहगुणक 2 आहे. येथे y चा सहगुणक 1 आहे. दुसऱ्या समीकरणात y चा सहगुणक वजा 5 आहे. तर आपण कोणत्याही एका चलाचा सहगुणक समान करून घेऊ. आपण समीकरण 1 ला 5 ने गुणूया. 5 ने गुणूया. येथे मी कोणती पद्धत वापरतोय? चलाचा लोप करणे. चलाचा लोप करणे ही पद्धत वापरूया. त्यासाठी y चा लोप करण्यासाठी मी समीकरण 1 ला 5 ने गुणेन. म्हणून आपल्याला इथे समीकरण 1 ला 5 ने गुणल्यास 5x अधिक 5y बरोबर 4 ला सुद्धा 5 ने गुणावे. 5 गुणिले 4 20. अशा पद्धतीने आपल्याला समीकरण 3 मिळाले असे मानूया. आता समीकरण 3 व समीकरण 2 ची बेरीज करू. समीकरण 3 व समीकरण 2 ची आपण बेरीज करू.
बेरीज केल्यावर आपल्याला काय मिळेल पहा. 5x अधिक 5y बरोबर 20 व 2x वजा 5y बरोबर 1. या ठिकाणी आपणास बेरीज केल्यास 5y व वजा 5y जातील. याचाच अर्थ लोप पावतील. y या चलाचा लोप केलेला आहे. 5x व 2x ची बेरीज येते 7x बरोबर 20 व 1 ची बेरीज येते 21. म्हणून आपणास x बरोबर 21/7 म्हणजेच x ची किंमत मिळते 3. अशा पद्धतीने आपल्याला x ची किंमत मिळालेली आहे. ही किंमत आपण कोणत्याही एका समीकरणात ठेवू शकतो. आता या ठिकाणी पहिल्या समीकरणात आपण x ची किंमत ठेवूया. पहा, x ची किंमत या ठिकाणी ठेवूया 3 अधिक y बरोबर 4. म्हणून y बरोबर 4 वजा 3 y ची किंमत आली 1. आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण नेहमी गणित पूर्ण झाल्यानंतर उकली लिहिणं आवश्यक आहे. म्हणजेच या समीकरणाची उकल x ची किंमत आहे 3, y ची किंमत आहे 1. 3, 1 ही या समीकरणाची उकल आहे. अशा पद्धतीने लिहून आपल्याला समीकरण पूर्ण करायचे आहे व उकली काढायचे आहेत. मित्रांनो, आपल्याला हा 5.1 मधील प्रश्न पहिला, प्रश्न दुसरा व प्रश्न तिसऱ्या मधील पहिलं समीकरण मी सोडवून दाखवलेलं आहे. तर आता पुढील जी उदाहरणे आहेत ती आपण आपल्या वहीमध्ये अशाच पद्धतीनं चलाचा लोप करून किंवा चलाची किंमत दुसऱ्या चलाच्या रूपामध्ये ठेवून आपण हे उदाहरण सोडवू शकतो. अशा पद्धतीने मित्रांनो, ही गणित एकदम सोपी आहेत. आपण आपल्या वहीमध्ये ही सर्व उदाहरणे सोडवावीत असं मी आपणास विनंती करतो. पहिलं गणित सोडवलेलं आहे. बाकीचे 6 गणित आपण वहीमध्ये सोडवावीत. आत्ताच आपण 2 चलातील रेषीय समीकरणे हा इयत्ता 9वी मधील भाग 1 मधील प्रकरण 5वे पाहिलेले आहे. या भागात आपण सराव संच 5.1 मधील काही प्रश्नांची उजळणी केलेली आहे व ते सोडवून पाहिलेले आहेत. गणित भाग 1 मधील हे प्रकरण अतिशय सोपे असून आपण या सराव संच 5.1 मधील बाकीचे उदाहरणे आपल्या वहीत सोडवावीत.